तर शॉपवरनं घरी पुन्हा येऊन आता मी जस्ट पूजा मांडलेली आहे, जेवढी जमेल तशी आणि जे आठवेल तसं, जे मेन आहे तशी पूजा मांडलेली आहे. आणि आता पूजा वाचायला सुरुवात करते कारण पूजा वाचून पुन्हा शॉपवरती जायचं आहे. म्हणतात चला तुम्हाला एक झलक पूजा आपण कशी मांडलेली आहे काय आहे सांगते, कारण पूजेची तयारी केल्यापासून तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ शेअर करते. नंतर पूजा झाल्यानंतर किंवा पूजा मांडल्यानंतर कशी दिसते हे सुद्धा तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे ना. चला मग तुम्हाला सांगते की पूजा मी कशी कशी मांडली. सुरुवात आहे पूजेची ती श्री गणेशापासून होते, म्हणून तुम्हाला श्री गणेशापासून पूजेची मांडणी दाखवते. बाप्पांची मूर्ती आहे, इथे सुपारी सुद्धा ठेवलेली आहे. हे बघा, फुलं ठेवताना इकडे तिकडे गेलेले आहे. हळदी कुंकू वाहून पूजा मांडलेली आहे आणि ते महालक्ष्मींची मूर्ती आहे. त्यानंतर आपण जे शिवलेलं वस्त्र आहे देवीचं, साडी आहे, वेणी आहे. आणि काल मी आणलेला जो मुखवटा होता तो मुखवटा खूप सुंदर आणि खुलून दिसतोय, जसं की साक्षात महालक्ष्मीच बसली असं वाटते पाहिलं तर. हे पहा, आणि काहीशी अशी ही पूजेची मांडणी मी केलेली आहे छोट्याशा जागेमध्ये. इकडे महालक्ष्मीची पूजा म्हणलं की मी चणे ठेवते, कारण कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तुम्ही कधीही गेलात तर चण्यांचाच प्रसाद असतो. खडीसाखर ठेवलेली आहे, 5 फळं मांडलेली आहेत आणि छोटीशी रांगोळी काढलेली आहे. त्याला पुन्हा फुलांनी सजवलेलं आहे, कारण फुलं एवढी सारी आणल्यामुळे मला खूप साऱ्या फुलांना पूजेच्या वेळेला सजवता आलं. फुलांनी पूजा जी आहे ती छान मांडता आली. आणि ज्या लेस लावलेल्या आहेत त्याच्यामुळे सुद्धा भरगच्च साडी दिसतीये. हे पहा, म्हणजे जास्त दागिने घालायची गरज लागत नाही, अगदी 1-2 दागिना घातला तरी सुद्धा होऊन जातं. तर ही वेणी घरी होती ती सुद्धा इथे सजवलेली आहे शृंगारामध्ये ॲड करून देवीच्या. तर देवीचं रूपडं, देवीचं रूप, देवीचं सौंदर्य इतकं छान आणि खुलून दिसते. तर आता पूजा मांडून झालेली आहे, पूजा वाचते आणि मग पुन्हा उरकते, पुन्हा शॉपवरती जाऊन कामं आहेतच. सो तुम्हाला माझी आजची मांडलेली पूजा पहिल्या गुरुवारची मार्गशीर्षातल्या ही पूजा कशी वाटली हे मला कमेंट सेक्शनला सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.